सकाळ सकाळ मोबाईल हातामध्ये घेतल्यात आणि आपल्या मामा दिसतंय बघा गुढीपाडवा उभारताना. हां टेरेसवरनं हात केलाय. हात करा. हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. भुडीची चला एन्जॉय करताना सर्व आपले कोली बांधव आणि सर्व आपली फॅमिली आहे. आपण आलोय श्री महालक्ष्मी बोटीमध्ये आलोय. चला आपल्या भावाचीच बोट आहे. या साईडला निहाल देखते वाट देखते कधी घटका सुटतात त्यांची वाट देखते. वारा दिलेला आहे पकडलेला आहे. आपल्या बघा तिघे एका घटकामध्ये तिघे माणसं आहे. जय दिसतोय, ऋतिक दिसतोय आणि भावेश चौगुले दिसतंय. आणि पुढे काही घटक कमॉन फायनली 1 नंबरसाठी वलचा घेतलेला आहे. प्रत्येकाचा हा अनुभव वेगवेगळा असतो आणि ही जत्रा पाण्याची जत्रा पाण्यासाठी कोरले कोली नंबर साठी लढा देताना जय कोकाटे, भावेश चौगुले आणि ऋतिक पाटील मला वाटतं हवेमुळे झालेलं उभं बघू शकता. उभरा 3 नंबर साठी जरा हाती गेला आणि शेपूट आणि यांची घटक सौरा करण्याची लगबग सुरू आहे. बघू शकता हे बघा जास्त हवा आल्यामुळे घटक पलटी झालेला आहे आणि ते आता बघा कसा प्रकार हे बघा व्यवस्थित केलेलं आहे. प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते. ओ माय गॉड. आणि फायनल त्यांची कसा बसा केला परत पुन्हा पलटी झाला. अरे बापरे वारा वाढलेला आहे. आणि हे बघा तिसऱ्या क्रमांकासाठी या साईडला आणखी एक घटक दिसतंय. 2 नंबर साठी घटक गेलेला आहे. हे द्वितीय प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलेले आहेत. आणि 3 नंबर साठी लढा देताना भावेश चौगुल्याचा घटक पलटी झाला. आणि या साईडला दिसतं तेजस पिटकुर याचा घटक दिसतं 3 नंबर साठी लढा देताना. ते पण आपण बघणार आहोत समोरील स्क्रीनवर. चला. आणि बोलतात ना देव देतो द्यायला आणि नशीब नेते न्यायला, तो प्रकार झाला. डायरेक्ट हवा वाढली आणि हवा वाढल्यामुळे घटक झाला पलटी. तरी पण त्यांची जिद्द सोडली नाही. अद्याप 3 नंबर साठी लढा देताना मंडळी या साईडला थर्माकोल पासून बनवलेल्या घटकांची पैजे आहेत. उद्या गुढीपाडवा स्पेशल. तर आपल्या सोबत काही आपले कोली बांधव आहेत, आपले मित्र परिवार आहे आपल्या सोबत. सिंगम नमस्कार, काय बोलशील? आपण हे थर्माकोलचं आपले घटक आहे. आपल्या पाडव्याला आपल्या गुढीपाडव्याला आपल्या कोरले गावात हे शर्यती असतात. तर हे आपण 10-15 दिवस अगोदर याची तयारी करायला लागते आपल्याला. हे थर्माकोल आपण गोळा करून आणतो, टाकाऊपासून टिकाऊ करतो आपण. आणि हे सर्व आपली तयारी लवकरात लवकर करायला लागते. आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोरले गावात शर्यती असतात. आणि किती घटका आहेत यातला? आता हे आपल्याला 6-7 आहेत. हा 7 घटका आहेत. आणि म्हणजे 10-12 दिवस अगोदर तयारी करायला लागते ना? 3 ते 3.5 हजार खर्च आहे. हा टोटल खर्च म्हणजे यांची पण खूप त्यामागे मेहनत आहे. हे बघा बाजूला तुम्ही घटक बघू शकता. हे बघा पहिले असे लाकडं आणायला लागतात आणि लाकडं असे व्यवस्थित लावायला लागतात. त्याच्यानंतर एक सांगडा असा हे बघा तुम्ही समोर स्क्रीनवर बघू शकता, सांगडा रचायला लागतो. आणि त्याच्यानंतर मग ते थर्माकोल वगैरे त्यामध्ये टाकले जातात. आणि समोरची काठी दिसते याच्यावर मेन गेम असतो. ही मधली काठी म्हणतो आपण
आणि मंडळी बघू शकता ही मधली काठी आहे. सिंगम तू काय मधल्या काठीबद्दल काय सांगशील मला? ही मधली काठी आहे ना, ह्याच्यावर आपलं सर्व अवलंबून आहे. हा. आणि ही काठी दिसते ही मधली काठी आहे. याचा उपयोग असा होतोय की त्याला शिर लावलं जाते ना. हा, शिरासाठी त्याचा उपयोग. तुमचं काम जोरदार चालू आहे. धन्यवाद, थोडीशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. चला, थर्माकोल पासून बनवल्या घटकांच्या शर्यती असणार आणि आता जवळजवळ 7 ते 8 घटक असतील ना. आणि या साईडला सगळी तयारी चाललेली आहे. बघा ऋतिकबाई आहे, हेलिकॉप्टरना ऋतिकबाई दिसते. सर्वांची तयारी सुरू आहे. या साईडला घटक बनवण्याची सर्वांची लगबग सुरू आहे. चला, नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळचे 8 वाजलेले आहेत. गुढी वगैरे उभारून झालेला आहे आपला. आणि माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता संपूर्ण कोलीवाडा दिसतंय, कोरले कोलीवाडा दिसतंय. आता थोड्याच वेळात शर्यतीला देखील सुरुवात होणार आहे. थर्माकोल पासून बनवलेल्या शीड घोड्यांच्या शर्यती 7 घटक आहेत. तर आता ओटी चालू आहे. भरतीला टाइम आहे 11:30 तर वाजतील. तर चला, सर्वांना पुन्हा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तयारी चालूच आहे. अद्याप रात्र दिवस पोरांनी भरपूर मेहनत केली घटक बनवण्यासाठी. आणि घटक बनवायला जवळ 15 दिवस अगोदर त्यांची लगबग असते. काही जण थोडे लेट झाले, पण लेट पण थेट आपला डायरेक्ट फेमस. चला, सकाळचे आता 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहे आणि सुंदर असा व्ह्यू कोलीवाडा दिसतो तुम्हाला. चला. उदो तर मंडळी आता आपण आलो तर आपल्या होळीमध्ये आलेलो आहेत. आणि जसे आपण शिमग्याचे दिवस जसे होळीला सजवतो हार फुलाने, तसेच गुढीपाडव्याचे दिवस देखील देवीची होळीची पूजा केली जाते. शैलेश दिसतं, शैलेश ब्रो दिसतंय. आणि गावातले सर्व जेवढ्या पण होड्या आहेत ते असे सजून मस्तपैकी नटून दजून झालेले आहे. बघा, बावटा वगैरे लावला जाते. हे बघा, सर्व जे आपले कोली बांधव असतात ते नारळ घेऊन हार फुल घेऊन येत असतात आपापल्या होडीची पूजा करण्यासाठी. या साईडला शैलेश दिसतोय पूजा करताना होडीची. चला, या साईडला प्रमोद दिसतोय. बघा, त्याच्या छोट्या बाबीला घेऊन आलाय पूजा करायला होडी. पूजा वगैरे करून झालेलं आहे. आणि आता बघा हार घालताना शैलेश दिसत आहेत. चला, आयमाऊलीचा उदो. या साईडला शरीव पण आलाय, हार घेऊन आलाय, हरळ नार घेऊन आलाय होडीची पूजा करण्यासाठी. जेवढे पण आपले कोली बांधव असतात, प्रत्येकाच्या होड्या असतात, त्यांची पूजा केली जाते. चला, जसे आपण शिमग्याचे दिवस पूजा करतो तसेच गुढीपाडव्याचे दिवस पूजा केली जाते. होडीला नारळ हार वेणी घातली जाते. चला, सर्व होड्या बघा खास मस्तपैकी सजलेल्या आहेत. आता थोड्याच वेळात आपण पाय वगैरे पडू आणि मग एक झेंडा लावू होडीला. चला, पूजा वगैरे झाल्यानंतर हे बघा अशा पातळ बावटे लावले जातात. या साईडला देखील बावटा बांधण्याचं काम सुरू आहे. जेवढ्यांचे पण होड्या आहेत ते आपले होडीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर येत असतात. आज गुढीपाडवा आहे, विशेष आलेले आहेत होडीची पूजा करण्यासाठी. चला, आता बावटा वगैरे लावू, नमस्कार करू आणि मग घरी जाऊ. ठीक आहे ना. आणि फायनली बघा झेंडा उभा झालेला आहे. आणि पाणी भरायला पण आता जोर भरायला टाईम आहे, थोडा 11:30 तर वाजतील. चला, असा झेंडा बांधताना दिसतंय. चला, आता आपण पण होडीला मस्तपैकी झेंडा लावू. पातळच लावला मोठा लांब लचक, आगे एक नंबर. आई एकविरा होडी आहे. जवळजवळ अशा 7 घटका केले थर्माकोल पासून बनवलेल्या शिराच्या होड्यांच्या शर्यती बघणार आहोत आपण कोरले या गावातील. आज गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. चला, आणखी पण या साईडला बघा सर्वांची लगबग सुरू झालेली. या साईडला दुसरा घटक दिसतंय. आणखी 5 घटक त्या साईडला पण आपण जाणार आहोत. चला, हे बघा एक नंबर त्यांची शिर सजवला आहे. आणि हे बनवण्यासाठी जवळजवळ 15 ते 16 दिवस त्यांना गेलेले आहेत. तर चला, आता पाहिजे पण बघूया. थोडा टाईम झालेला आहे, लेट पण थेट. चला, आत्ताच भरतीला सुरुवात झालेली आहे. भरती पण आता झालेली आहे. आणि बघू शकता सर्व आपल्या कोरले कोलीवाड्यात जेवढ्या पण होड्या दिसतात मस्तपैकी बावटे पताके लावून सजवण्यात आलेले आहेत. आणि या साईडला बघा आपला निलेश ब्रो दिसतंय होडी सजवताना. जे पाहिजे बघण्यासाठी आपले जे घटकं असतात, होड्या असतात, ते सजवले जातात आणि मग फिरण्यासाठी आपली घटकं घेतली जातात. हे बघा इथे पताके लावण्याचे काम सुरू आहे, यांचा लगबग सुरू झाले.
चला, नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत उपेंद्र दादा बलकवडे आहेत. तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा हिंदू नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. शुभेच्छा. तर काय सांगणार, आज आपल्या घटकांच्या शर्यती आहेत. गुढीपाडव्याचे दिवस थर्माकोल पासून बनवलेल्या घटकांच्या शर्यती आहेत. तर काय सांगशील तू? ह्या शर्यती आहेत थर्माकोलच्या, ह्या दरवर्षी होत असतात आणि ह्याच्यासाठी आपल्या गावातून कोरळे कोळी समाज संघटना ही आपल्याला सपोर्ट करते, सहाय्य करते. आणि ह्या वर्षी ह्या विशेष थर्माकोलच्या घोड्यांची शर्यती आहेत. ह्या माझ्या वडिलांच्या दत्ताराम कैलासवासी दत्ताराम माया बलकवडे यांच्या स्मरणार्थ आहेत. तर आपण थर्माकोलच्या ह्या वर्षी 7 घोड्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्या 7 घोड्यांचा आता थरारक जो स्पर्धा बघायला भेटणार भेटाल आपल्याला. हा, आणि आता वाजलेलं 1:45 वाजलाय आणि 1 वाजता सुरुवात होणार आहे. चला शर्यती बघूया. चला, आता लगेच आपल्या थोड्याच वेळात आपल्या शर्यती चालू होतील. चालू आपल्या देवस्थानातून सुरू होतील. हा. तर रेवदंड्याच्या खाडीच्या जवळपास तिथून वळसा मारून पुन्हा return म्हणजे येतील. आपल्या काशा जवळ ना. हो, काशा. हा, चला, धन्यवाद. पुन्हा श्री महालक्ष्मी बोटीमध्ये आपण जाणार आहोत. आपल्या भावाची, निलेश भावाची जो होडी आहे, याम्मा बोट आहे. चला, यातला बसू आणि सर्व पाण्यातला जल्लोष का असतंय गुढी पाडव्याच्या दिवशी, पहिल्या दिवशी तो बघणार होता. या साईडला सर्व मित्रांनी गट काढलेले आहेत. आता थोड्याच वेळेला शर्यतीला वगैरे सुरुवात होणार आहे. चला बसून घेऊया. महालक्ष्मी बोटीमध्ये आलेले आहेत. जी बघण्यासाठी सर्वांनी होड्या काढलेल्या आहेत. ते बघा, या साईडला बगले आहेत. या बगल्यांची पण होड्या काढले नाही बघा, घटकातला बसले डायरेक्ट. नारायणी बोट आलेले आहे. हा, रोहितची बोट आलेले आहे. तर थोड्याच वेळातला शर्यतीला सुरुवात होणार आहे. सर्वांनी ज्याने त्यांनी घटका होड्या सगळ्या काढलेल्या आहेत. थोडा लेट झालाय, 1:30 वाजलेला आहे दुपारचा. चला, एन्जॉय करताना सर्व आपले कोली बांधव आणि यायला सर्व आपली फॅमिली आहे. आपण आलोय श्री महालक्ष्मी बोटीमध्ये आलोय. चला, आपल्या भावाचीच बोट आहे. या साईडला निहाल देखते, वाट देखते, कधी घटका सुटतात त्यांची वाट देखते. फटाके दिसतात ते बघा, सुरुवात झालेली आहे. हा, फटाका वाजलेले आहे ना, वाजून झालेले आहे. काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे देखील पालन करायचे आहेत. आणि आता दुसरा बार वाजल आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा सुरुवात होणार आहे. चला, एलकोट एलकोट जय मल्हार, आई माऊलीचा उदो उदोच्या गजरात आता स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. चला, आणि हे पाहण्यासाठी बघू शकता असंख्य आपले कोली बांधव वाजत गाजत आलेले आहेत.
वारा पण सुटलेला आहे मस्तपैकी. आणि हे बघा सगळे लाईनीतलं 7च्या 7 बोटी लाईनीतल्या लागलेल्या आहेत. आणि जे आपले नियम त्यांचं देखील पालन करायचं आहे, मध्ये मध्ये जायला नाही पाहिजे. हे बघा आता मस्तपैकी वारा सुटले. 1 नंबरला दिसतोय, नंबरचा 3 नंबरच्या मध्ये. आणि त्या साईडला गेला तो अभयचा घटक गेलाय. सर्व सीमा रेषेच्या सरळ रेषेतला आहे. आणि ते मजा बघण्यासाठी बघा सगळ्यांची गर्दी आहे, पुरी गर्दी आहे. चला आणि यांची मालछन घेण्यासाठी लगबग बघू शकता तुम्ही. आणि समोरच दिसतोय तो नेमा दिसतोय, भावेश कमॉन, कमॉन. आणि सर्व नशिबाचा खेळ आहे, यासाठी असे ती विशेष प्रॅक्टिस चालू असते बघा याची. जसं वारा मिळेल त्या वाऱ्याच्या साह्याने सावकाश 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 बरोबर चालव. मस्तपैकी वारा दिलेला आहे, पकडलेला आहे. यात नाही बघा तिघे एका घटकामध्ये तिघे माणसं आहेत. जय दिसतोय, ऋतिक दिसतोय आणि भावेश चौगले दिसतोय. आणि पुढे काही घटक गेलेले आहे. आता आपण समोर दिसतो हा नेमा दिसतोय, त्या नेमेला वलसा मारायला लागतंय, ते पण यामध्ये आपण कव्हर करून दाखवणार. तर चला सगळ्यांचे धावपळ सुरू आहे. आणि पाण्यासाठी पाण्याचा जल्लोष. कोरले कोलीवाड्यातील गुढीपाडव्याचे दिवस थर्माकोलच्या शिरांच्या होड्यांच्या शर्यती असतात, ते तुम्ही बघता समोरील स्क्रीनवर. आणि 1 नंबरसाठी लढा देताना मला वाटते ते त्या साईडला घटक गेलेला आहे. आणि नेमा बघा एकदम समोर दिसतो, तो नेमा दिसतोय. 1 नंबरसाठी लढा देताना आणि त्याला टफ फाईट देताना अभयचा घटक आहे. आणि या साईडला आणखी आपले सर्व कोली बांधव दिसताना घटकातला. चला चालव चालव. पहिल्या नंबरसाठी लढा देताना अभय कोटकर दिसतोय. चला जसा वारा असेल त्या दिशेने ते घटक पुढे पुढे जाणार. आणि समोर दिसतोय तो नेमा दिसतोय. तर आपण आता नेमाला पण वलसा मारतात, ते पण यामध्ये कव्हर करणार आहोत. चला या साईडला दिसतो नेमेचा बावटा दिसतोय. त्याच नेमेच्या बावट्याला वलसा मारणार आणि मग नंतर वलसा मारून जाणार मग पुढे. आता 1 नंबरला दिसतोय तो अभय कोटकर याचा घटक दिसतोय. आणि 2 नंबरला आहे सौराज वलकवडे. या दोघांच्या मध्ये लढा आहे. 1 नंबर आणि 2 नंबरसाठी सोहन पाटील. या साईडला बघा मल्हारी मार्टन बोट दिसते. हा आणि नियमांचे पालन देखील करायचे. आता नियम वलसा घेताना घे. या साईडला वलसा घेताना बघू शकता 1 नंबरसाठी अभय कोटकर, 2 नंबरसाठी आहे सोहन पाटील आणि 3 नंबरसाठी 4 नंबरसाठी भरपूर घटक आहेत आणखी. चला जास्त काही बोलत राहणार नाही, बघूया. आणि हा 1 नंबरसाठी वलसा घेतलेला आहे अभय कोटकर याने. कमॉन कमॉन. फायनली 1 नंबरसाठी वलसा घेतलेला आहे. प्रत्येकाचा हा अनुभव वेगवेगळा असतो.
राऊंड झालेला आहे आणि 1 नंबरला लढा देतोय अभय कोटकर आणि 2 नंबरला देतोय सोहन पाटील. याचा घटक दिसतोय. तर आता जसा हवा चालेल त्याप्रमाणे तो घटक चालणार आहे. समोर बघू शकता दिसतोय कासा दिसतोय. आता वट पण लागलेला आहे. जोर वटीला सुरुवात झालेली आहे आणि कासा दिसतोय बरोबर पाण्याच्या मधोमध आहे. चला मारलाय बाबू. तर मंडळी 1 नंबर आणि 2 नंबर साठी लढा चालू आहे. 1 नंबरचा घटक दिसतोय अभय कोटकरचा घटक दिसतोय आणि 2 नंबरचा घटक आहे सोहन पाटील याचा घटक दिसतोय. तर दोघांमध्ये चुरत जमले एकदम आणि आता हळूहळू पाणी पण ओटत चाललेलं आहे. आता बघूया कोणाचा नंबर येत आहे, काय नंबर येत आहे ते दाखवणार आहोत. आणि फायनली 1 नंबर साठी लढा देताना अभय कोटकर जवळजवळ आता थोड्याच वेळातला सीमा पार करणार आहे जर्रा सरेला. आणि 2 नंबर साठी आहे तो सोहन पाटील. थोडाच अंतर आलाय आणि हे बघा या साईडला मस्त पाण्यातल्या उड्या मारून आनंद घेताना आपले कोली बांधव एक एन्जॉय करताना दिसत आहेत. या साईडला 1 नंबरच्या घटकाची चुरस सुरू आहे. चला काही नियमांचे पालन देखील करायचे आहे. जिथून आपण सुटलेलो सरळ रेषेत तिथेच परत पुन्हा त्याच रेषेत सरळ या साईडला जायचं आहे. आणि हळूहळू पाणी पण ओटलेलं आहे, जोर ओटलेलं आहे. सुरुवात झालेली आहे जोर ओटाला. चला 1 नंबरसाठी अभय कोटकर फायनली सीमा पार केलेली आहे अभय कोटकरने. आणि 2 नंबरसाठी आहे तो सोहन पाटील. प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला आहे अभय कोटकर आणि द्वितीय क्रमांकासाठी लढा देताना आहेत सोहन पाटील. यांचे सर्वांचे अभिनंदन. ज्यांनी पण भाग घेतला त्यांचे देखील विशेष अभिनंदन. या साईडला तृतीय क्रमांकासाठी लढा देताना भावेश चौगले. चला नंबर साठी लढा देताना जय कोकाटे, भावेश चौगले आणि ऋतिक पाटील. आणि याचा घटक मला वाटतं हवेमध्ये झालेला उभरा बघू शकतो उभरा 3 नंबर साठी जरा तरी हाती गेला आणि शेपूट यांची घटक संग्रह करण्याची लगबग सुरू आहे. बघू शकता हे बघा जास्त हवा आल्यामुळे घटक पलटी झालेला आहे. आणि ते आता बघा कसा प्रकार हे बघा व्यवस्थित केलेलं आहे. प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते. ओ माय गॉड. आणि फायनल त्यांची कसा बसा गेला परत पुन्हा पलटी झाला. आणि बापरे वारा वाढलेला आहे. आणि हे बघा 3ऱ्या क्रमांकासाठी या साईडला आणखी एक घटक दिसतोय. 2 नंबर साठी घटक गेलेला आहे. हे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलेले आहेत. आणि 3 नंबर साठी लढा देताना भावेश चौगुल्याचा घटक पलटी झाला. आणि या साईडला दिसतं तेजस पिटकुर याचा घटक दिसतोय 3 नंबर साठी लढा देताना. ते पण आपण बघणार आहोत समोरील स्क्रीनवर. चला आणि बोलतात ना देव देतो द्यायला आणि नशीब येते न्यायला, तो प्रकार झाला. डायरेक्ट हवा वाढली आणि हवा वाढल्यामुळे घटक झाला पलटी. तरी पण त्यांची जिद्द सोडली नाही. अद्याप 3 नंबर साठी लढा देताना ऋतिक, जय आणि भावेश. चला आणि 2 नंबर 1 नंबर 2 नंबर आला. 3 नंबर साठी लढा देताना बघू शकता हे बघा या साईडला तेजस पिटकुर याचा घटक दिसतोय. चला फायनली तेजस पिटकुर याचा 3 नंबर दिसतोय. कारण त्या साईडला त्यांचा अचानक घटक झाला पलटी, त्यामुळे गडबड झाली सर्व. तर फायनली मंडळी महालक्ष्मी बोटीमध्ये आपण आलेलो. मस्तपैकी 1 नंबर 2 नंबर सगळे आपल्याला दिसला. विशेष आभार आपल्या भावाचे निलेश पाटील यांनी आपल्याला खास इन्व्हाइट केलेला.
बोटीतला हे करण्यासाठी फिरण्यासाठी. तर मस्त शूट झाली आणि आता बक्षीस समारंभ सुरू आहे, थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर तो पण आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. चला थेट आता बक्षीस समारंभ बघू. 7 होड्यांनी भाग घेतला होता. त्या स्पर्धकाचे नाव आहे दुर्वेश बलकवडे. लाल हिरवा त्यांचा झेंड्याचा रंग होता. निळ्या रंगाची होती होडी ती रवींद्र कोटकर यांची होती. आई एकविरा नावाची भगवा रंगाची होती अभय कोटकर यांची होती. तर काळा पांढरा कलर होता प्रयाग कणगे यांची बोट होती. फुलवाली नावाची बोट सवराज बलकवडे यांची होती. यामा खत्रा म्हणतात ती देश पिटकर यांची बोट होती. आणि गुलाबी रंगाची बोट वीर नांदगावकर. अशा प्रकारे कैलासवासी स्वर्गीय दत्ताराम बलकवडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केले होते. तर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे बाजूला पडले होते ते म्हणजे यामा खत्रा आणि ते चांगले तेज पिटकर करेल आहे. त्या स्पर्धेमध्ये आहेत 16 आपण अभियान करूया. तेज पिटकर संघ यांचे आहे 3000 रोख रक्कम आणि भव्य पोशाख. एकविरा माते के येलकोट येलकोट. रोख रक्कम 5000 रुपये आणि भव्य पोशाख दत्ताराम बलकवडे यांच्यावरून कैलासवासी दत्ताराम बलकवडे यांच्या स्मरणार्थ आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि यांचे नाव काय आहे एकविरा प्रथम क्रमांकाचे पात्रचे रोख रक्कम 7000 रुपये आणि भव्य कसं मी आमच्या संघटने गोरले समाज संघटनेचे पदाधिकारी श्री आनंद प्रभू. एकविरा माते के आय माऊलीचा. बक्षीस समारंभ पण झाला आहे आणि आता वाजत गाजत ते बक्षीस समारंभ आहे ते गावातला फिरवला जाईल. तर आपण इथेच व्हिडिओ एंड करणार आहोत. चला कोरलाई कोलीवाड येथील गुढीपाडव्याचे दिवस शिरवड्यांच्या शर्यती कशा असतात ते तुम्ही बघितलेच असाल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.